नमस्कार. अर्चनाज रेसिपीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज घेऊन आली आहे उन्हाळ्यासाठी एक खूप स्पेशल रेसिपी. महाराष्ट्रातच काय तर महाराष्ट्राबाहेरही ही खूप आवडीने केली जाते. तर पाहूया आजची रेसिपी. साहित्य पाहूया. 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, थोडा कढीपत्ता आणि आले घेतलं आहे. आणि इथे अर्ध्या तांब्याभर पाण्यामध्ये 4 चमचे नाचणीचं पीठ घालून ते छान रात्रभर आंबवून घेतलं आहे. आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता वाटून घ्यायचा. आणि आता इथे पातेल्यामध्ये साधारण 2 ते 2.5 लिटर पाणी गरम करत ठेवलं आहे. आता हे पाण्याला थोडी उकळी आली की मग यामध्ये आपण तांब्यामध्ये जे मिश्रण केलं होतं नाचणीचं ते यामध्ये घालायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची. आता पुन्हा हे छान ढवळून याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर वाटलेली मिरचीची पेस्ट यामध्ये घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता पुन्हा एकदा छान ढवळून हे 5 मिनिटं छान उकळू द्यायचं. नाचणीचं पीठ शिजल्यानंतर हे मिश्रण पण हळूहळू एकजीव होईल. एक छोटा गुळाचा खडा घालायचा. यामुळे गोड आंबट अशी छान चव येते. आंबील तयार आहे. आता गॅस बंद करायचा. आता वरून पुन्हा थोडी कोथिंबीर घालायची आणि आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं. उन्हाळ्यामध्ये नाचणी आंबील शरीराला थंडावा देते. यामध्ये कॅल्शियम आणि लोह असल्यामुळे हे हिमोग्लोबिन पण वाढवते. त्यामुळे हाडांना बळकटी येते. पचायला हलके असून अशक्तपणा पण कमी करते. विशेषतः महिलांसाठी हे खूप उपयुक्त आहे. आता ही आंबील आपण ताकामध्ये मिक्स करून घ्यायची असते. त्यासाठी इथे ताक केलं आहे. एका वाटीमध्ये हे ताक काढून घ्यायचं आणि आता थंड झालेली जी नाचणीची आंबील आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची. नाचणी आंबील हा पारंपरिक पदार्थ आहे. तसेच तो पौष्टिक, पित्त कमी करणारा आणि उन्हाळ्यामध्ये थंड पेय म्हणून एकदम उत्तम आहे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.